नमस्कार, मी मयुरेश गोखले. शंखनाद आवाज सत्याच्या या विशेष भागात आपले परत एकदा मनापासून स्वागत करतो. आज मला एक कविता इथे आठवते. ऊन पाऊस झाडे वेली सारे सारे निसर्ग लेणे, करू मैत्री निसर्गाशी मिळवू मित्रत्वाचे देणे. निसर्गाशी मैत्री करा, झाडे वाचवा, पर्यावरण वाचवा हे सतत लोक म्हणत असतात. पण आता ही झाडं वाचवायची, पर्यावरण वाचवायचं म्हणजे नेमकं काय करायचं? बरेच जण म्हणतात झाडं तोडू नका. ठीक आहे, झाडं तोडत नाही, पण मग याची काही पर्यायी व्यवस्था उपलब्ध आहे का? की झाडं आम्ही नाही तोडली, जिथे लाकूड आम्हाला लागतंय ते जर आम्ही नाही, म्हणजे लाकडं आम्ही नाही घेतली, तर मग पर्याय काय? आज आपल्या देशात अंत्यविधीसाठी किती लाकडं वापरल्या जातात, मग याच्याविषयी काही पर्याय आहे का? याच विषयावर आपल्याकडे आज इथे बोलायला एक गेस्ट उपस्थित आहे आणि यांच्याबद्दल परिचय देण्यापेक्षा तुम्ही हा व्हिडिओ बघा, तुमच्या लक्षात येईल. नागपूर शहरात दररोज सरासरी 70 मृतदेह दहन केले जातात. एका दहनविधीसाठी जवळपास 300 किलो लाकडं लागतात आणि एवढ्या लाकडांसाठी 15-20 वर्षांच्या 2 झाडांची कत्तल करावी लागते. म्हणजे एका व्यक्तीला मोक्ष मिळवण्यासाठी 2 झाडांना जीव द्यावा लागतो. हे पाहून व्यथित झालेले विजय लिमये यांनी पर्याय शोधून काढलाय, तो म्हणजे मोक्षकाष्ट. 2010 मध्ये माझ्या वडिलांचं निधन झालं, तेव्हा मला त्यांचे अंतिम संस्कार लाकडाचा वापर करून करावे लागले. त्यावेळेस मनात कुठंतरी माझ्या एक असं दुःखी भावना होती. वडील गेलेल्याचं दुःख होतं. सोबत ह्या अंतिम संस्कारासाठी आपण कुठंतरी वृक्षतोड केलेली आहे आणि वृक्षतोड केल्यामुळं आपण निसर्गाची कुठं ना कुठंतरी हानी केलेली आहे. ती भावना जी मनात होती त्याच्यामुळं मग कुठंतरी वाटत होतं की आपल्या हातनं काहीतरी मोठी चूक झालेली आहे. तर ही चूक आपल्याला कशी दुरुस्त करता येतील भविष्यात? कारण जर आपण का झाडं लावत नाही आहे तर आपल्याला झाडं नष्ट करण्याचा अधिकार नाही आहे किंवा अंतिम संस्काराला वापरण्याचा अधिकार नाही आहे. आणि मग त्याच्यावर मी अभ्यास करायला सुरुवात केली. मोक्षकाष्ट म्हणजे शेतात पीक कापणीनंतर उरलेल्या तुराट्या पराठ्यांपासून बनवलेले ब्लॉक्स. हे एक प्रकारचं लाकूडच म्हणा, फक्त त्यासाठी झाडांची कत्तल करावी लागत नाही. शिवाय नागपूर महानगरपालिका शहरातल्या 7 दहनघाटांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी 2,500 रुपये शुल्क आकारते. मात्र मोक्षकाष्ट इथे मोफत दिलं जातं. आपण 250 किलो मोक्षकाष्ट देतो, त्यावरती बॉडी परिपूर्ण जळते. आपल्याकडे मोक्षकाष्ट जे आहे, आपण त्यांना कन्व्हिन्स करतो की मोक्षकाष्ट वरती केलं तर आपल्याला थोडेसे पैशाची बचत पण होईल, वरून 2 झाडं पण वाचवू शकतो आपण आणि पर्यावरणाला पूरक पण आहे ते. कोरोना काळात महानगरांमध्ये मृतांची संख्या वाढली, तेव्हा त्यांच्यावर दहनविधी करण्यासाठी लाकडं कमी पडू लागली. त्यामुळे अनेकदा मृतदेहांनाही रांगेत वाट पाहावी लागली. नागपूरमध्ये हा कधीच विषय आला नाही, कारण मोक्षकाष्ट हे मुबलक प्रमाणात आम्ही उपलब्ध करून दिलेलं होतं. आमच्याकडं प्रत्येक स्मशानघाटावर आम्ही 25-25 टन त्याची योजना केलेली होती. त्याचा तेवढा स्टॉक ठेवलेला होता आधीपासूनच. त्याच्यामुळं कोविडच्या काळामध्ये इतके मृतदेह आले आणि त्या मृतदेहांना आपण व्यवस्थितरित्या हे उपलब्ध करून देऊ शकलो. इको फ्रेंडली लिव्हिंग फाउंडेशनच्या या कामाला आता अनेकांची साथ मिळते आहे. नागपूरसह यवतमाळ आणि सांगलीमध्येही मोक्षकाष्ट उपलब्ध करून देण्यात आला आहे. आता हे काम विस्तारतंय आणि लोकांमध्येही याबद्दल जनजागृती सुद्धा होते. आता थोडंसं काहीतरी वेगळं केलं पाहिजे की जे आपल्याला थोडंसं मनाला बरं वाटेल, समाधान वाटेल. तर त्यामुळे मी यांच्यामध्ये जास्त आकृष्ट झालो. दॅट इज लोकहितम मम करणीयम. And that we believe in it, sir, that is our strength. Sir, may I ask question, what is your inspiration for this? सुधा जी, आप तो कलम की भी धनी हैं, तो आपकी कलम के माध्यम से, आपकी किताबों के माध्यम से भी कुछ लोग होते हैं जिनकी दिमाग में मेरे पास जो ज्ञान है, बुद्धि है, उसको मैं वर्तमान जो समस्याओं के समाधान में कैसे उपयोग करूं, जो एक से अधिक लोगों का लाभ करे. जैसे मैंने कभी एक बार सोशल मीडिया में देखा, शायद नागपुर की घटना है, मुझे पूरा स्मरण नहीं रहा. वहां पर जो किसान अपने खेत का वेस्ट निकालते हैं, उसने गोबर वेस्ट सब इकट्ठा किया
और अपनी जो कुछ भी समझ थी उसने अपना टेक्नोलॉजी का उपयोग करते करते ऐसे छोटे छोटे साधन बनाए और उसी में से छोटी छोटी ईंटें बना दी, गोबर से, पराली से, वेस्ट से। और श्मशान में मृतदेह को जलाने के लिए उसने उसको तैयार किया और उसने पाया कि 3 घंटे में अगर बॉडी जलता है तो इससे 2 घंटे में जल रहा है। पहले अगर 20 केजी लकड़ी का इतना खर्चा होता था तो इससे आधे खर्चे में डेड बॉडी जल जाता है। अब उसने वेस्ट को वेल्थ में तो क्रिएट किया, एट द सेम टाइम सोसाइटी के गुड के लिए भी उसको परिवर्तित किया। क्यों? भीतर कोई चीज पड़ी थी जिसने उसको ये सोशल स्टार्टअप के लिए प्रेरित कर दिया और उसका परिणाम था कि उसने इस काम को किया। मैं समझता हूं हमारे आसपास की परिस्थितियों को हम अपने आप को उसके साथ आइडेंटिफाई करें, हमारे आसपास के व्यक्तियों के जीवन के साथ अपने आप को हम जोड़ें, तो इंस्पिरेशन के लिए न किसी किताब की ज़रूरत है, न किसी महानुभाव के वचनों की ज़रूरत है, अपने आप भीतर से निकलता है जो हमें सोने नहीं देता है, हमें बेचैन बना देता है। वो बेचैनी ही हमें समाज के लिए जीने के लिए ताकत बन जाती है। थैंक यू सुधा जी। हमारे देश में नए एंटरप्रेन्योर्स वेस्ट में से वेल्थ के लिए हम कैसे तैयार करें, उनको कैसे हम प्रोत्साहित करें, और बहुत कुछ हो सकता है। हमारे एनवायरनमेंट की समस्याओं का समाधान हो सकता है। अब नागपुर में एक नौजवान, उसने छोटा सा काम किया। उसने हमारे यहाँ आपने देखा होगा हरियाणा पंजाब के अंदर खेती के बाद जो फसल के जो बाद में जो वेस्ट रहता है उसको जलाते हैं। तो दिल्ली के अंदर जो एनवायरनमेंट का प्रॉब्लम होता है तो गालियाँ पंजाब और हरियाणा के किसानों को पड़ती है। नागपुर के अंदर एक नौजवान ने उसी वेस्ट को खरीद लिया, गोबर खरीद लिया, उसमें से छोटे छोटे ब्लॉक बना दिए हैं और फ्यूनरल के अंदर जलाने के लिए वो ब्लॉक बेचता है। 20% लकड़ी की जरूरत है, उसी से बॉडी जल सकता है और टोटल जो रिक्वायरमेंट होती है उससे 20% कम रिक्वायरमेंट होती है। वेस्ट का बेस्ट हो गया, फ्यूनरल में टाइम खराब होता था, बंद हो गया। पहले 2 घंटे में बॉडी जलता था, अब 1 घंटे में जल जाती है, परिवार वाले जल्दी फ्री हो जाते हैं। एक स्टार्टअप वाला क्या कर सकता है? कहने का मेरा मतलब है कि हम ऐसी चीजों को बढ़ावा कैसे दें। जसं की आता आपण व्हिडिओमध्ये बघितलं, आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी ज्यांचा उल्लेख केलाय ते श्री विजयजी लिमये आज आपल्यासोबत इथे स्टुडिओत उपस्थित आहेत। पर्यावरणपूरक अंत्यविधीची चळवळ यांनी राबवलेली आहे आणि अंत्यविधीसाठी लागणारी जी लाकडं आहेत त्या लाकडांसाठी एक पर्यायी व्यवस्था यांनी उपलब्ध करून दिलेली आहे, ज्याला मोक्ष काष्ठ असं नाव दिलंय। आणि आपल्या पूर्ण भारतात हे एकमेव नागपूर असं शहर आहे जिथे हे मोक्ष काष्ठ यांचं प्रोडक्शन इथे केलं जातं। तर आता हे मोक्ष काष्ठ म्हणजे नेमकं काय आणि या सगळ्या विषयावर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। विजयजी नमस्कार, आपले स्वागत आहे आमच्या स्टुडिओत। आपण कसे आहात? छान एकदम। मला एक सांगा की मोक्ष काष्ठ हा जो म्हणजे शब्द आहे मुळात, तर हे काय आहे नेमकं मोक्ष काष्ठ? असं आहे की मोक्ष म्हणजे आपल्याला सद्गती लाभल्यानंतर आपण जे पुढच्या प्रवासाला जे मृत शरीर जे जातं ते त्या आत्म्याला जर आपल्याला मोक्ष मिळवण्यासाठी आपल्याला त्याचे अंतिम संस्कार करावे लागतात, म्हणजे त्याचं दहन करावं लागतं। तर या दहनासाठी जे लाकूड वापरलं जातं त्याला काष्ठ, काष्ठ हा तसा संस्कृत शब्द आहे। काष्ठ म्हणजे लाकडाचा उंडका। तर असं लाकूड की ज्या लाकडावर अंतिम संस्कार केले तर मोक्ष निश्चित मिळणार। तुम्हाला कसं काय सुचलं पण हे, म्हणजे असं का वाटलं तुम्हाला की आपण इथे काम करायला पाहिजे या विषयावर? त्याचा एक असा किस्सा आहे की जेव्हा माझ्या वडिलांचं निधन झालं, ही साधारणतः गोष्ट आहे 2009 मधली, तर त्यावेळेस मला त्यांचे अंतिम संस्कार जे होते लाकडावर करावे लागले आणि हे लाकडावर अंतिम संस्कार केल्यानंतर पुढचे काही दिवस मी थोडासा बेचैन होतो, अस्वस्थ होतो। मला कुठेतरी अशी जाणीव होत होती की माझ्या हातनं काहीतरी चूक घडलेली आहे आणि ती चूक अशी वाटत होती की मी तिथे स्मशान घाटावर गेलो आणि मला लाकूड सहज उपलब्ध झालं आणि हे सगळ्यांनाच उपलब्ध होत असतं। मग जर मला उपलब्ध होतंय आणि ते कुठून तरी झाड कापून आलेलं लाकूड आहे, मग मी जर स्वतः किंवा माझ्या वडिलांनी किंवा कोणीही जर का झाडच लावलेलं नाहीये तर असं झाड तोडून ते वापरण्याचा आपल्याला अधिकार काय आहे? एक प्रकारे आपण निसर्गाचे कर्जबाजारी होत आहोत।
असं त्याला म्हणू शकतो. तर मला ती जाणीव निर्माण झाली की हे लाकूड जर मी कुठल्याही प्रकारचं झाड लावलेलं नाही आजपर्यंत इतक्या वर्षात, तर निश्चितच असं लाकूड मी वापरलेलं असल्यामुळं मी निसर्गाचा ऋणी झालेलो आहे. आणि ऋणी जर झालेलो असू तर मग आपल्याला मोक्ष मिळणार नाही. कारण ऋण असलेल्या व्यक्तीला मोक्ष मिळत नाही कधी, कारण त्याला पुन्हा ते ऋण फेडण्यासाठी यावं लागतं. तर अशी काही एक म्हणजे विचारधारणा माझ्या मनात आली आणि मग त्यावर मी अभ्यास करायला सुरुवात केली की आपण जर का लाकडाला पर्याय शोधला तर कमीत कमी आपण झाडही वाचवू शकतो आणि या ऋणमुक्त होऊन आपण अनंतर बरोबर. विलीन होऊ शकतो. म्हणून या कन्सेप्ट केवढ्या मोठ्या दुर्गामी परिणाम करणाऱ्या कन्सेप्टची सुरुवात झाली. बरं, जसं की आता तुम्ही सांगितलं की लाकडं वापरायची अंत्यविधीसाठी, नेमकी कुठल्या प्रकारची झाडं याच्यासाठी तोडल्या जायची? हा एक पण फार मोठा गहन विषय आहे. ऍक्च्युली कसं आहे की आपल्याकडे 2 प्रकारची झाडं आहेत. एक आपल्या इथली नेटिव्ह ट्रीज, ज्याला मूळ निवासी झाडं म्हणू शकतो आपण, आणि एक विदेशातनं आलेली झाडं आहे. तर विदेशातनं जी झाडं येतात ती म्हणजे गुलमोहर आहे, रेन ट्री आहे, अशा सुबाबूळ आहे, अशा प्रकारची जी झाडं आहेत ती परदेशातनं येऊन इथं रुजली गेलेली आहेत आणि वाढलेली आहेत. आणि आपल्या इथली जी झाडं आहेत ती म्हणजे वड, पिंपळ, चिंच, आंबा, पेरू, कडुलिंब, अशोक, सॉरी, त्यानंतर आपल्याला अर्जुन, अशा प्रकारची जी झाडं आहेत, तर ही इथली आपली झाडं आहेत. आणि आपल्या झाडांचं वैशिष्ट्य असं आहे की ती जी झाडं आहेत त्याचं लाकूड जे असतं ते लाकूड हे अतिशय टणक असतं आणि ते जळण्यासाठी, पूर्ण जळण्यासाठी जवळजवळ 3 तास लागतात त्याला. आणि मृतदेह सुद्धा जळण्यासाठी 3 ते 3.5 तास लागतात. म्हणजे एखादा मृतदेह 3 तास जर जळणार असेल तर त्याला लाकूड जे लागणार तेही 3 तास जळलं पाहिजे. बरोबर. आणि जे विदेशी झाडं जे आपल्याकडे आलेली आहेत, जसं मी आपल्या इथे म्हटलं गुलमोहर किंवा रेन ट्री, तर ह्याचं लाकूड हे म्हणजे ठिसूळ असतं. हा. आणि ठिसूळ लाकूड असल्यामुळे ते काय होतं, ते लवकर जळतं. म्हणजे साधारणतः जास्तीत जास्त 1.5 तासात ते लाकूड जळून जातं आणि मग ते मृतदेह जळत नाही. आणि आपलं जे नेटिव्ह ट्रीजचं जे लाकूड जे आहे ते मात्र 3-3.5 तासपर्यंत अखंड जळत असतं. पण याचा विनाश होतो तो असा होतो की जरा आपण म्हणतो की कोराडीचा दांडा गोतास काळ होतो, तशीच म्हण आपण झालेली आहे. आपल्याच ही जी झाडं आहेत, ज्या झाडांमधनं आपल्याला मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळतो, आणि ही जी झाडं आहेत जी हजारो वर्षापासून आपल्याकडं आज आहेत, तर ह्या झाडांना आपण केवळ मृतदेहांना नष्ट करण्यासाठी आपण त्यांना कापून नष्ट करतो. आणि एक निसर्गाचं जे अद्भुत चक्र आहे ते चक्र कुठेतरी तोडण्याचा प्रयत्न करतो. की झाडं लागतात अंदाजे? आपल्या इथं आपण जे पाहतो ते 18 ते 20 वर्ष वयाची 2 झाडं आपल्याला एक मृतदेहाच्या अंतिम संस्काराला लागतात. आणि जर भारताचा विचार केला आपण तर भारतामध्ये दरवर्षी जवळपास 85 लाख लोकांचे अंतिम संस्कार लाकडाचा वापर करून केले जातात. बापरे, म्हणजे त्याच्या दुप्पट झाडं आपण दरवर्षी तोडतो आहे. 1,70,00,000 झाडं आपल्याला दरवर्षी 18 ते 20 वर्ष वयाची बराच केवळ मोठा आकडा आहे. मृतदेहांना नष्ट करण्यासाठी लागतात. म्हणजे असं जर चालत राहिलं तर एक दिवस सगळी जंगल नष्ट होतील याच्यात काही दुमत नाही. आणि यामध्ये तुम्ही जे काम सुरू केलंय तर हे भारतात मला वाटतं पहिलं काम आहे. तर तुम्ही आजपर्यंत अंदाजे किती झाडं वाचवली आहेत? आजपर्यंत म्हटलं तर जवळपास 65,000 झाडं वाचलेली आहेत माझी. कारण बापरे, एवढे अंत्यविधी आपल्या मोक्षकाष्टाच्या मार्फत झालेले आहेत. जवळपास 30,000च्या पेक्षा जास्त मृतदेहांचे अंतिम संस्कार नागपूर शहरामध्ये आपण गेल्या 5 वर्षात केलेले आहे. म्हणजे खरी पर्यावरणाची चळवळ तुम्ही आज राबवताय आणि खूप मोठं काम आहे. आज हा आकडा ऐकल्यानंतर खरंच म्हणजे असं मन एकदम सुन्न झालं मला की 1.5 लाख झाडं आज आपण कापतोय आणि सरांचं काम खरंच खूप मोठं आहे. सर, मला एक सांगा की नॉर्मली कुठल्या पण बदलाला माणूस पटकन तयार होत नाही. जसं अनेक वर्षापासून चालत आलंय की बा लाकडामध्ये विधी करायचे. बरोबर. तुम्ही जेव्हा हा कन्सेप्ट आणला तर याला काही विरोध झाला, काही त्रास झाला की लोकांनी अरे काय तुम्ही काय चालवलंय असे काही अनुभव? हो, सुरुवातीला तर माझा हा चेष्टेचाच विषय झालेला होता. एक तर मी सतत स्मशान घाटावर जाऊन बसलेलो असायचो. त्याच्यामुळं म्हणजे माझी सकाळ झाली की मी सकाळी 8 वाजता दररोज स्मशान घाटावर जायचो आणि तिथे लोकांना म्हणजे त्यांना आवाहन करायचो की तुम्ही लाकडावर अंतिम संस्कार करू नका, मोक्षकाष्ठ वापरा, आम्ही तुम्हाला ते मोफत देतो.
पण तसं काही लोकांची सुरुवातीला फारसा काही मला म्हणजे सपोर्ट मिळाला नाही लोकांचा, तितका हे नाही मिळाला. काही लोक मला म्हणजे निग्लेक्ट करायचे, काही लोक तिरस्कार करत असत, काही म्हणजे टाळाटाळ पण करत असत. आणि काही काही वेळेला जे 2-3 वेळा जे रिपीटेडली जे लोक येत असतात नेहमी, तर ते मला बघितले की तसेच लांब लांब पळायचे, की अरे हा माणूस आला आता आपल्याला हा आपल्याला त्रास देणार. पण हळूहळू जेव्हा मी ह्या गोष्टीचं त्यांना महत्व पटवून द्यायला लागलो, की अरे बघा तुम्ही जर झाड लावलेलंच नाहीये तर मग तुम्हाला अधिकार काय आहे असा लाकूड तोडून किंवा झाड तोडून अंतिम संस्कार करण्याचा. मग ही जेव्हा गोष्ट लोकांना समजायला लागली आणि त्याचबरोबर मी जेव्हा त्यांना पर्याय दाखवला, की हे मोक्ष काष्ठ आहे, ह्या मोक्ष काष्ठाचा वापर जर केला आपल्याला तर तुमच्यामुळं शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. कारण शेतकऱ्यांच्याकडनं हा जो शेतातला जो शेतसारा आहे तो गोळा केला जातो, त्याचे त्यांना पैसे दिले जातात, ज्यातून त्यांना खूप पैसा मिळणार नाही पण त्याच्या मीठ मिरचीचा खर्च तर पैसा निघतो, त्यांच्या बी बियाणाचा पैसा निघू शकतो. म्हणजे एक प्रकारे तुम्ही ह्या मृत शरीराला मोक्ष मिळवण्याची ही एक चांगली संधी उपलब्ध करून देत आहे. अशी जेव्हा गोष्ट लोकांना मी समजावू लागलो तेव्हा मग लोक माझ्याकडे आकर्षित व्हायला लागले. सुरुवातीचा काळ थोडासा कठीण गेला असेल, हो पण तो एक काळ आणि आत्ताचा एक काळ, की आता आपले माननीय पंतप्रधान तुमचा उल्लेख करताय, तर प्रवास हा बराच मोठा असेल. आता कसं वाटतंय पण तुम्हाला मग आता म्हणजे काय, आता खूपच आनंद होतो. एकेकाळी मला असं वाटत होतं की मी काय करतोय, मीच मूर्ख आहे की काय, मी लोकांना असं समजावून सांगतोय. कदाचित लोक मला जर का वेडपट म्हणत असतील, मूर्ख म्हणत असतील तर कदाचित मी असेल असंच मला त्यावेळेस समजूत होती माझी. पण आज इतके वर्षानंतर आता वाटतं की नाही, आपण काहीतरी एक समाजासाठी किंवा पर्यावरणासाठी आपण एक काहीतरी वेगळं करून दिलेलं आहे काम, की ज्याचा भविष्यात येणाऱ्या पिढ्यांसाठी खूप फायदा होणार आहे. त्यांनीच खरा इतिहास घडवलाय तुमच्या या झोपून घेण्याच्या वृत्तीने. मला प्रेक्षकांना इथे एक सांगायचं आहे, की आपले माननीय पंतप्रधान मोदीजी यांनी विजय सरांचा 2 वेळा उल्लेख केलेला आहे. सर्वात पहिल्यांदा मन की बात या कार्यक्रमामध्ये त्यांनी यांचा उल्लेख केलाय आणि त्याच्यानंतर सुधा मूर्तींनी त्यांना एक प्रश्न विचारला होता, की तुमच्या आयुष्यातले आदर्श कोण आहे? त्याच्यामध्ये ज्यांनी जी 4 नावं घेतलेली आहे त्याच्यात एक नाव विजय सरांचं आहे. ही आपल्या नागपूरकरांसाठी खूप खूप अभिमानाची गोष्ट आहे, की आज त्यांचं नाव पंतप्रधान घेतात आहे आदर्श म्हणून. विजय सर, आपले खरंच खूप खूप अभिनंदन आणि मला खूप प्राऊड फील होतंय, की आज मी तुमच्यासोबत इथे बसलोय. मला एक सांगा, तुम्हाला नेमका मन की बातच्या वेळेस माहिती होतं की मोदीजी बोलणार आहे तुमच्याबद्दल? नाही, मला काहीच माहित नव्हतं. कारण तसं काही मी म्हणजे पंतप्रधानांना काही असं मी माझं जे कार्य आहे याच्याबद्दल काही माहिती म्हणजे पुरवली गेली नव्हती माझ्याकडनं. मी आपलं कार्य करत होतो. पण त्यांचं नेटवर्क कदाचित तेवढं मोठं आहे, की ज्याच्यामुळं ते गावोगावी जाऊन असे काहीतरी वेगळं कार्य करणारे लोक आहेत, तर त्यांना ते शोधतात. तर ते त्याप्रमाणे ते कदाचित नागपूरमध्ये त्यांची एखादी टीम असावी, की ज्या टीमनं माझं हे कार्य त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सेकंड टाइम जेव्हा सुधा मूर्तींनी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात तुमचं नाव घेतलं तेव्हाचा अनुभव कसा होता? तेव्हा तर मला खूपच आनंद झाला आणि तो सुद्धा जवळपास 2.5 वर्षानंतर त्यांना ही गोष्ट लक्षात राहिलेली होती. म्हणजे 2.5 वर्ष माझ्याबद्दल त्यांच्या मनात विचार होते, ही गोष्ट माझ्यासाठी म्हणजे एक अभिमानाची गोष्ट खूपच होती. मोठी गोष्ट आहे आज, की एवढं नाव त्यांनी घेणं. मला एक सांगा, नागपूरमध्ये हा प्रोजेक्ट कुठे कुठे सुरू आहे आणि कशा प्रकारे चाललाय? नागपूरमध्ये आपण 6 स्मशान घाटावर ही व्यवस्था केलेली आहे. अंबाझरी घाट, सहकार नगर, मोक्षधाम घाट, गंगाबाई घाट, मानेमाला घाट आणि मानकापूर असे 6 स्मशान घाट आपण आपल्याला नागपूर महानगरपालिकेने दिलेले आहेत, की जिथे ही व्यवस्था केली जाते आणि इथं सर्व नागरिकांना हे मोक्षकाष्ठ मोफत दिलं जातं आणि त्याचा जो काही खर्च आहे तो नागपूर महानगरपालिका उचलते. अच्छा, म्हणजे हे मोक्षकाष्ठ मोफत मिळतं हो इथे. हो, मोफत आणि दिलं जातं. भविष्यात तुमचा अजून याला वाढवायचा, म्हणजे अजून नागपूरच्या बाहेर सुद्धा किंवा भारतात कुठे काही अजून याचे प्रयोग तुम्ही करणार आहात? प्रयोग तर माझे बऱ्याच शहरांमध्ये झालेले आहेत, पण नजीकच्या काळात आम्ही महाराष्ट्रातल्या एका मोठ्या शहरामध्ये हे म्हणजे सुरू करणार आहोत. सुरू करणार? हो. नक्कीच. म्हणजे तुमचं कार्य खरंच खूप मोठं आहे. तुमचे याच्यातले भविष्यातले काही प्लॅन्स आहेत अजून पुढे? प्लॅन म्हणजे असं आहे, की माझं एक अंतिम ध्येय आहे, की मला माझ्या अंतिम श्वासापर्यंत मला भारतामध्ये सर्व स्मशान घाटावर हे मोक्षकाष्ठ उपलब्ध करून देण्याचं आहे. ही एकमेव माझी इच्छा आहे आणि ती अंतिम इच्छा मी जोपर्यंत
पूर्ण होत नाही तोपर्यंत कष्ट करत काम करत राहणार. खरंच खूप मोठी गोष्ट आहे ही. मला एक सांगा, 2 वर्षापूर्वी कोविडची लाट आपल्याकडे आली आणि कोविडमध्ये बरंच प्रसंग भीषण होता. बरोबर. त्या पिरियड मध्ये पण तुम्ही बरंच काम केलेलं आहे असं मी ऐकून आहे. तर नेमकं काय वेळ होती ती आणि तेव्हा तुम्ही कसं काम केलं होतं या मोक्ष काष्टाच्या हो. मार्फत? मागच्या वर्षी म्हणजे 2021 एप्रिल मे मध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे मृत्यू होत होते कोविडच्या मुळे आणि पूर्ण भारतामध्येच हाहाकार माजलेला होता या कोविडच्या संकटामुळे. आणि नागपूर हे एकमेव असं शहर होतं की ज्या शहरामध्ये इंधनाचा कधीच तुटवडा पडला नाही. कारण इथं मोक्ष काष्ठ आणि लाकूड उपलब्ध असल्यामुळं लोकांना जेवढे काही मृतदेह घेऊन येत असत लोक, त्या सगळ्या मृतदेहांचं दररोज अंतिम संस्कार होत असत. पण आपण जर का ह्याच बरोबर बाकीच्या शहरांचं, बाकी जे मोठे शहर आहेत जसे नाशिक आहे, औरंगाबाद, पुणे, मुंबई, इथं मात्र असं लाकडाला पर्याय नसल्यामुळं, एकच इंधन असल्यामुळं लोकांना मृतदेहांचे ज्या दिवशी मृत्यू झाला त्या दिवशी त्यांचे दहन करता आलं नाही त्यांना. कित्येक लोकांना असं सांगावं लागायचं की आता तुम्ही आज नाही उद्या या, कारण आमच्याकडे आज इंधन नाहीये. पण नागपूरमध्ये ही गोष्ट कधीच घडली नाही. नागपूरमध्ये मुबलक प्रमाणात आपल्याला इंधन उपलब्ध तरी करून त्या द्यायचं. पिरियड मध्ये किती मृतदेहांचा आपण मी एप्रिल महिन्यामध्ये 1650 लोकांचे म्हणजे मृतदेहांचे मोक्ष काष्ठाच्यावर अंतिम संस्कार केलेले आहेत आणि मे मध्ये 1200 मृतदेहांचे अंतिम संस्कार केलेले आहेत. पर्यावरण पूरक चळवळ म्हणजे नेमकं काय असतं आणि त्याच्यातले मला तर असं वाटतं की भारतातलं सर्वात मोठं काम जर कोणी करत असेल तर ते विजय सर आहे. सर खरंच खूप खूप मोठं आणि दूरगामी परिणाम म्हणजे पुढच्या कित्येक पिढ्या याचा लाभ घेणार आहे असं काम तुम्ही करताय. तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आले आणि आम्हाला खरंच ही सगळी तुम्ही माहिती दिली, त्याच्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. बहुत हुई नादानियां, आओ समझने का प्रयास करते हैं. जो दिया है प्रकृती ने हमें, आओ उसका धन्यवाद करते हैं. पर्यावरणाची चळवळ आणि निसर्ग वाचवणे या विषयावर आपण आता बऱ्याच गोष्टी इथे ऐकल्या आणि खरंच आपण सर्वांनी आपल्याकडून हा प्रयत्न नक्की केला पाहिजे की निसर्ग आणि ही झाडं कशी वाचवता येतील. शंखनाद आवाज सत्याचा या चॅनलमध्ये आम्ही नेहमीच असे नवीन आणि तुम्हाला आवडतील असे विषय घेऊन येतोय. पुढे पण आम्ही तुमच्या समोर असेच येत राहू. तुम्ही बघत राहा शंखनाद आवाज सत्याचा. धन्यवाद.